गोंदिया जिल्ह्याच्या सळकर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून उडानपूल आणि रस्त्याचे कामे सुरू असून तयार करण्यात आलेल्या उडानपुलावर पहिल्याच पावसात रस्ता सुरू होण्याआधीच मोठ्या भेगा पडल्या असून अग्रवाल ग्लोबल कंपनी ही निकृष्ट दर्जाचे कामे करत असल्याने या ठिकाणी कधीही मोठा अपघात होऊ शकतो। त्यामुळे अग्रवाल ग्लोबल कंपनीला जाग आणण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। तर बामणी गावाजवळ तयार करण्यात आलेल्या पुलाजवळ डायव्हर्जन देण्यात यावा, याला कारण म्हणजे पुलापासून 4 किलोमीटर अंतरावर डायव्हर्जन देण्यात आल्याने 4 गावातील लोकांना 4 किलोमीटरचा अंतर ओलांडून यावा लागत असल्याने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून लवकरच या ठिकाणी डायव्हर्जन तयार करून देऊ, तसेच यापुढे अग्रवाल ग्लोबल कंपनी मार्फत बांधकामात दुर्लक्ष होणार नाही अशी हमी लायझनिंग अधिकाऱ्यांनी दिली आहे। या नॅशनल हायवेचा सेक्शन जो आहे कोहमारापासून देवरीपर्यंत इतका खराब सेक्शन आहे। यामध्ये अनेक प्रकारचे टेंडर झालेले, त्यापैकी मुख्य टेंडर हे एजीएल कंपनी अग्रवालच्या माध्यमातून झाले आहेत। लोकांच्या एवढ्या गैरसोयी या ठेकेदारामुळे होऊन राहिले, ज्याच्यामुळे वारंवार अनेक आंदोलन या ठिकाणी झालेले आहेत। परंतु आज या परिस्थितीमध्ये जे डिपार्टमेंटनं ज्या ठिकाणी अनसटल त्या पद्धतीने जो भेगा पडल्या त्या सर्व पूर्ण व्हॉट्सअपमध्ये गेलं आणि जनतेच्या अनेक तक्रारी आहेत। राजगुडा ग्रामपंचायतीने 3 महिन्यापूर्वी या डिपार्टमेंटला या ठिकाणी डिवायडर करण्याची मागणी केलेली होती। असे अनेक तक्रारी घेऊन आपण हा आंदोलन केलेला होता आणि जनतेच्या त्या मार्ग योग्य मागणी, रास्त मागणी ते पूर्ण व्हावी याची आमची शिवसेनेच्या वतीने इच्छा आहे। पुढचा पाऊस असं होणार आहे की आम्ही आता तर फक्त आम्ही इथं म्हणजे आंदोलन केलो, याच्यानंतर यांनी अगर आमची मागणी पूर्ण नाही केल्यास आम्ही इथं आंदोलन तरच नाही तर आम्ही रस्ता रोखणार, रस्ता आम्ही रोखून बसणार इथे। याचं जबाबदार हे स्वतः अग्रवाल ग्लोबल कंपनी राहणार आणि आम्ही इथं वारंवार यांना पत्र दिलं। त्याच्यानंतर पत्र दिल्यानंतर यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलं आहे का हा आम्ही काम करून देऊ, तो काम करून देऊ, परंतु यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचं अजूनही काम झालेलं नाही। त्याच्यानंतर आता यांनी जो नवीन जो आपला ब्रिज तयार केला त्या ब्रिजवर मोठ्या अशा भेगा पडलेल्या आहेत। तुमच्या कॅमेऱ्यामध्ये येत असे मित्र तुम्हाला दाखवतो, मला हे भेग्याची हे हाल आहेत। 8-10 लोक तसे आपण इथं मरण पावलेले आहेत आणि हे सगळे जिम्मेदार म्हणजे हे अग्रवाल ग्लोबल कंपनी आहे। त्याचं कारण असं आहे की यांनी मागच्या वेळेस जेव्हा काम चालू केलं त्यावेळेससुद्धा रोडावर मोठे असे दगड गड्डे यानी ज्या हिशोबाने काम केलं पाहिजे सावधपणाने, त्या सावधपणे काम नहीं किया। इनकी मांग यहाँ पे डिवाइडर की है, वो नियमता है। इन्होंने पत्र दिया है, उस पत्र को हमारे द्वारा जिस नियम से जाना चाहिए उसके हिसाब से भेजा गया है। वो विधिवत उसका एक वो एसओआर होता है, वो सैंक्शन होगा। और हमारे अभी टीम लीडर साहब से भी बात हुई है टेलीफोनिक, उन्होंने भी प्रपोजल बना के नेशनल हाईवे को भेज रहे हैं। नेशनल हाईवे से मंजूरी आएगी तो बनाया जाएगा। ऐसा कह देने से हम बना दें और एक्सीडेंटल जोन बन जाए, एक लाइफ सेव करना बड़ा मुश्किल होता, प्रॉपर ही करके इसको दिया जाएगा। तर आजच्या आंदोलनाची दखल अग्रवाल ग्लोबल कंपनीने आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।